उद्धरण्या या दीन जनांना निवारण्या जो अंधार नरेंद्र गुरुवर माऊली हो पतित जनांचा आधार राहुनिया पाठीशी सदा काळजी कायम जी वाहते तरण्या आम्हाले करा संकटी सत्वर जी धावते तिमिरी दावण्यास मार्ग आम्हाले करास अंतरी ज्योत लावली माऊली आमची हो धन्य धन्य गुरु माऊली माऊली जगण्याची वाट नवी तुम्ही दावली माऊली आमची हो धन्य धन्य गुरु माऊली माऊली जगण्याची वाट नवी तुम्ही दावली सकल जनांच्या कल्याणास्तव रंगने सुनिया भगवा म्हणे माऊली तुम्ही जगान दुसऱ्या नाही जगवा जनामध्ये तो बसे जनार्दन या भावे जनसेवा सढळ हातानी देती माऊली पुण्याईचा ठेवा संसारी तूच एक कैवारी आम्हा तुझीच सावली माऊली आमची हो धन्य धन्य गुरु माऊली माऊली जगण्याची वाट नवी तुम्ही दावली माऊली आमची हो धन्य धन्य गुरु माऊली माऊली जगण्याची वाट नवी तुम्ही दावली यांना माझा सांप्रदायिक श्री तर माऊलीच्या कृपा आशीर्वादानं मी सतत 2 वर्षापासून मागणी होती की मुखेड आणि बिलोली आम्हाला बिलोली जरी नाही याला मुखेड स्वामीजी इकडं जोडायला पाहिजे आणि खरंच त्या प्रयत्नाला आपल्या सर्वांच्या आणि काकासाहेबांच्या माध्यमातून हे आपल्याला मुखेड आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी आणि आपल्याकडून मला एक अपेक्षा आहे आता साहेब बोलणारच आहेत की आम्ही साहेबासारखंच आम्हाला काम करण्याची आवडमध्ये 109 गावं आहेत देगलूरमध्ये आणि 109 गावामधून आम्ही दरवेळेस 100 गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि 45 ते 50 गावामध्ये म्हणजे 35 सेवा केंद्र आहेत साहेब सत्संगाची आणि जवळपास 10 आरती सेवा केंद्र आहेत म्हणजे असं 45 गावात भक्कम असा संप्रदाय आणि मुखेड बिलोलीमध्ये सुद्धा हे मोठी गावं आहेत मोठे तालुके आहेत म्हणजे इथेही त्या घराघरापर्यंत किंवा त्या गावापर्यंत पोहोचण्याचं आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि माऊलीने तर शक्ती सोडलेलीच आहे पण आपण त्या शक्तीला म्हणजे कितपत आपण प्रयत्न करणार आहोत. त्या दिव्य पावन चरण कमलाला वंदन करून पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपाक महाराज यांचे चरणी नतमस्तक होऊन तसेच भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना सांप्रदायिक स्वीकार. तर आत्ताच आपल्याला कोठारी साहेबांनी सर्व माहिती दिली. जे मुखेडचे साहेबांनी सांगितलंच इच्छा होती अर्ध्या लोकांची इच्छा होतीच आणि अर्ध्या लोकांची तिकडे पण होती. तर आता मी ज्यावेळेस निरीक्षक होऊन आलो तर त्यावेळेस आता मला 5 वर्ष झालं जवळपास मी निरीक्षक आहे नांदेडला. तर नांदेडला मी सर्व तालुक्यांमध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं सेवा गुरुमाऊलींची करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी करून घेतला माझ्याकडून. परंतु मुखेड पुरेपूर जे काही संत संघ आहे 47 ना आज ठीक आहे एखादा दुसरा कमी 47 संत संघामध्ये माझ्या पूर्ण मी काही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. बाराणीला मिटिंग घेतली मी बरेच प्रयत्न केले विषय या गोष्टीवर आला आणि बोलले जे शेजार तेलंगणा कारण की गुरुचं स्वप्न 40 किलो झाले पाहिजे आणि आता माऊलीचा कार्यकाळ त्यांनी सांगितलेलं की किती राहिला तुम्हाला आणि माऊलीचा प्रयत्न कसं करता येईल
गुरुंच्या इच्छेत आपली इच्छा असली पाहिजे, बस विषय नाही. मला खूप सुख आहे का तुम्ही आता अंतराचा विचार करता, माझा अंतराचा विचार केला का मला 4 शिट्टी आपलं पीठ पडतं माझ्या घरात, 4 शिट्टी साडे लावलं आणि पीठ काटे लावले सुरुवात झाली. आज आपण या ठिकाणी एकत्र भोलेनाथाच्या प्रांगणामध्ये ही सुद्धा काहीतरी इच्छा असेल आणि आपण हा विचार करतो आता तो इकडे गेला तिकडे गेला हे सगळं सोडून द्यायचं. बरोबर आहे. कसं निवृत्तीकडे जाणार आपण हे लक्षात घ्यायचं. गुरूंची काय इच्छा आहे याच्यातले काही एखाद्या व्यवस्थेत जर उचललं मावळीने तुम्हाला सांगितलं की चला तुम्हाला मी आता राजस्थानला देतो, राजस्थानला पीठ स्थापन करायचं, आम्ही राजस्थानमध्ये पण कार्यक्रम करून आलो. जिथं ज्या घरामध्ये ज्याला कोणी आम्ही ओळखत नाही अशा ठिकाणी दिलं तिथं हे सगळं गुरुभावने करून घेतात. फक्त आपल्याला त्याचं श्रेय देत असतात. ही शक्ती पूर्ण करून घेते. इथं मला आल्यानंतर कोण भेटणार काय भेटणार हे सगळं मी दिली तिथे. म्हणून त्याने आपण आता आपला 47 म्हणजे खूप मोठा आहे. आज मी इकडे तेलंगणामध्ये बघितलं की 1 जिल्हा आहे सांगारेचे 2 संत संघ 1 आरती, काही जिल्ह्यामध्ये 2 आरत्या तो जिल्हा आहे. तर विचार करत नाही आणि त्याच्यात पण कमिट्या पूर्ण नाही. मग आज हे 52 एकरचं पीठ आहे आपलं, हे कसं डेव्हलप होणार? जागा घेऊन दिवस झाले किती, त्याला नुसतं कंपाऊंड करून सोडलं. तिथं आपल्याला पुरेसं बाथरूम नाही, कुठली सुविधा नाही. पत्र्याच्या शेडमध्ये माऊली राहतात. तुम्ही बघितलं पत्र्याचं शेड येते आपली जिथं मिटिंग झाली तिथं ते पत्र्याचे त्याच्यात माऊली राहतात. आणि माऊलींना निवासस्थानासाठी लातूर जिल्ह्याने पैसे जमा करून दिले. माऊली म्हणले मी पत्र्यात राहतो पण अगोदर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. ते पैसे आपण पिण्याची टाकी बांधली पिण्याची पाण्याची. आणि मग आता माऊली त्या दिवशी व्यवस्थापकांना मला घेतलं बोलले माऊली की मला पत्र्याच्या शेडमध्ये किती दिवस ठेवणार. मी म्हणलं माऊली आम्ही निवासस्थान बनवतो. आता बनवणारे आपण कोण आहे? आपण गुरूंना पॉझिटिव्ह दाखवायचं हे बरोबर ते देतात. गुरु माऊलींनी 1 दिवस जर आध्यात्मिक शाळेत जर घोषणा केली साहेब पैशाचा पाऊस पडून देईल निवासस्थानासाठी, बरोबर आहे का? कारण की आज नागपूरची जमीन घेतली माऊलीने सांगितलं आपल्या इथून पण जाते असतील बऱ्याच लोकांनी 1-1 लाख रुपये दिले. महानर्मदा अन्न छत्रालयाची जी घोषणा केली लोक 7,000 रुपये तिकडे पावती करताय, बरोबर आहे. मग इकडचं तिकडचं वाढवलीच काय? आणि कोणाला जर नसन पटलं इकडे येणं मीच निरीक्षक नांदेडला तिकडे मराठवाडा पीठात पावत्या करा. माझं काहीच म्हणणं नाही. गुरूंचेच चाललं ना. तुम्हाला जे दिलं ना उद्या देगलूरमधून किती निधी आला हे काउंटिंग माऊलीने दिसतं. मुखेडमधून किती निधी आला हे दिसणार. बिलोलीमधून किती आला हे दिसणार. आणि तुमच्या दक्षिण नांदेडचे एकत्रित दिसणार. म्हणून सनी तुम्हाला जे काही दिलंय तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या होत्या, जी कमिटी तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे, तर आता हे जिल्हा दक्षिण नांदेड झाल्यामुळं जी जिल्हा कमिटी तुमची होती ही जिल्हा कमिटी टोटली बरखास्त निरीक्षक राहणार आहे. बाकी सर्व कमिटी तुमची बरखास्त होईल. जिल्हा कमिटी तुमचे तालुका कमिटी जे आहेत तुमचे तसे राहतील. कारण की देगलूरची पण तशी राहणार, मुखेडची तशी राहणार आणि बेलुलीची तशीच राहणार. त्याच्यात बदल होणार नाही. त्याच्यानंतर तालुका अध्यक्षांचं त्याला काय असेल तो बदल त्यांनी तो करून घ्यायचा आहे. जिल्हा कमिटी कसं आहे तालुका तुमचं सेपरेटच आहे, फक्त ते पीठ चेंज झालं तालुक्याचं, बाकी त्यात बदल नाही झाला. पण जिल्ह्याचं काय झालंय म्हणून आता जिल्हा अध्यक्ष साहेबांचंही कार्य चांगलं होतं, सर्वांचं चांगलं होतं. पण आता 3 तालुके एकत्रित आल्यामुळं माऊलींचं असं म्हणणं आहे की मुखेडमधून काही लोक घ्या, काही देगलूरमधून घ्या आणि काही बेलुरीतून घ्या, 3 सरकार बनव एकत्रित. आलं तुमच्या लक्षात? सध्या प्रमाणात जो तालुका जे करू शकतो ते एवढं नाही झालं. मग नंतर आता कोणीच तयार नाही. 2-2 महिन्यात तालुका अध्यक्ष बनवले. मोरे साहेब पण होते. प्रमाणात साहेबांचं संतजना हे सगळ्यांची मदत त्याची चालू होती. हे सगळं व्यवस्थित आता हे सगळे वर्ग हटण्यासाठी आणि विशेष की परब साहेबांकडे माझ्याकडे ते जात नाही. आज जी पेपरला बातमी नाही आम्हाला कोणालाच माहिती नाही. परब साहेबांनी पाठवली माऊलीमध्ये बातमी लगेच कळते. कुठे इथे मीटिंगमध्ये सिरियल नंबरने तुमच्या तुम्ही चांगलं व्यवस्थित करावं. कारण की काय नाव घेतलं तुमच्या साहेबांचं आता नेते भाजपचे हां वजेगावकर साहेब, त्यांनी सुद्धा प्रयत्न केले तिथं पीठ जोडण्याचे, ते मुखेड जोडण्याचे. आपल्या जाधवताई होत्या प्रवचनकार हे सगळे शिष्टमंडळ जाऊन भेटलं. पण म्हणलं तुम्ही हजारो लोक जा, मी जोपर्यंत म्हणणार मी तोपर्यंत देणार नाही. मुखेड दिलंच नाही शेवटी. मी म्हणलं बिलकुल जमणार नाही माऊली. जर द्यायचं असेल तर. आणि 2 जिल्हे होते उत्तर आणि दक्षिण होतं नांदेडमध्ये. मी 2ही जिल्हे तालुके आपले जिल्हे 1 केले आणि 1च नांदेड. म्हणून त्याने आता सुरुवात आम्ही घेऊन दिली. आता शेवट पीठ पण तुमचं राहणार. जे प्रसारक की आपल्या जिल्ह्यातले वगैरे यांनी काय केलं पाहिजे, पावती केली पाहिजे अन्नदानची. याच्यात APK मध्ये करा ना पावत्या, म्हणजे ते आम्हाला खर्चाला कामं येतात. तर ते असं होतं माणसाला मोठं करू नका. हे काय पत्रकार बसले मोठं करू नका म्हणले. तुम्ही आपले माणसं आहेत आणि काय घडतं तुम्हाला माहिती राहावी म्हणून सांगितले. तर ह्या गोष्टी आहेत. मला तुम्हाला आज एकत्रित बोलवण्यासाठी याच्यासाठी बोललोय. गुरु माऊलींचा आदेश होता आणि तुम्ही कालचा कार्यक्रम करून मला नाणीजला मिटिंग आहे 22-23 नाणीजला जायचंय. मी जाणार होतो परंतु तुम्हाला भेटण्यासाठी निरीक्षक साहेबांनी जिल्हा अध्यक्ष सुद्धा नवीन द्यायचा आहे. आता बरेच एवढे दिवस पद भोगलंय देगलूर तालुक्याने.
आता बिलोली किंवा मुखेडमधून तुम्ही पद द्यायचंय, जर त्या तालुक्यातून ते दिलं कर्नल पद दुसऱ्याला द्यायचंय परत जिल्ह्यात. आलं तुमच्या लक्षात सगळ्यांना? अध्यक्ष साहेब मंजूर आहे ना तुम्हाला? आणि त्याचं काही विचार असं. आणि एकदम चांगले म्हणजे त्यांना जसं जसं वेळ मिळतो तर तसे सेवा करतात. पीठावरती आले, दानपेटी सेवा होती, परत फोन आला परत आले निघून, असं म्हणजे करतात ते. आणि साहेब 2 दिवस म्हणजे आध्यात्मिक शाळा चालली ना, मी जरी पदावर नसेल तरी सुद्धा जे पदावर असताना सेवा केली तेवढं नवीन होणार माझं सहकार्यकरण ही आपण भावना ठेवायची. आणि तुमची खूप दिवसाची मागणी होती ती आता माऊलींनी मान्य केली, म्हणून सगळ्यांनी झटून उठून सगळ्यांनी काम करायचं. आता आपण तालुका लेवलला काम नाही करू, संत संघ लेवलला संत संघ मजबूत करा. जर तुमच्यात थोडी बरी पावर आहे, जिल्हा फिरू शकत नाही, जिल्ह्याचं पद घ्या, असं मिळून सेवा करा. किती दिवस करा, तुम्हाला जेवढे दिवस शक्य तेवढं करा. नंतर निरीक्षक किंवा जिल्हा अध्यक्ष आता तालुक्याचा असेल तर तालुका ते सांगा त्यांना की साहेब मी आता तुम्हाला हा माणूस देतो, मला थोडी सुट्टी द्या कारण वेळ नसतो. पण राजीनामा ग्रुपवर टाकणे, वातावरण खराब होते या गोष्टींनी, हे नाही करा. तर इथं काय तुम्हाला काही अर्ज भरून तुम्हाला घेतलेलंच नाही, पहिलं तर राजीनामा द्यायला सवाल आहे. राजीनामा याच्यासाठी घेत असतो आम्ही, राजीनामा द्या आणि तो आमच्या पुरता मर्यादित असतो, ग्रुपवर टाकण्याची भानगड नसतात. म्हणून कधी ग्रुपमध्ये कित्येक लोक असतात, अशी कोणाची भावना भडकन असं आपण वक्तव्य करून त्याच्यावर द्यायचं नाही, बरोबर. आणि तुम्ही सर्वजण करणार याच्यात ती मात्र शंका नाही आहे. त्याच्यानंतर आपले कोर्टाचे साहेब मुखेडला भेटी देतील, सगळ्या संत संघामध्ये बिलोलीला भेटी देतील, तिथं स्थानिक लेवलला घोंगडी बैठक घेतील. सगळ्या लोकांना एकत्र येणं शक्य नाही, 2-2, 4-4 सेवा केंद्राच्या. आणि जसं त्यांच्याकडे नावं येतील, 2-3 नावं 4 येऊ द्या तुम्ही. आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर कोणाला जिल्हा अध्यक्ष व्हायचा असेल तर तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो, जनगणना नंबर, तुमचं नाव आणि थोडक्यात तुम्ही याच्या अगोदर कुठल्या पदावर सेवा केली त्याचा अनुभव, तुम्हाला काय अनुभव येतो असं तुम्ही बायोडाटा तुमचा माझ्याकडे पाठवा, निरीक्षक साहेबांकडे पाठवा, दोघांकडे कोणाकडे पाठवू शकता, काय अडचण नाही. आता माझं कसं यांचं सरकार स्थिर झालं, तुम्ही पीठ करून की माझा दक्षिण नांदेडचा काही संबंध नाही, लक्षात घ्या. त्यांचा जिल्हा ते चालवतील, त्यांना ज्यावेळेस अडचण आली तुम्ही यांना मदत करणार, कारण की यांना तर आज झाकून पण ठेवणार नाही. आम्ही ग्रुपला टाकून देईन एवढे नाव आले जिल्हा अध्यक्ष काय, ज्याच्या भाग्यात असं दिलं त्याला मिळणार ते, इथं भाग्याशिवाय मिळत नाही कोणालाही, बिलकुल काय त्याच्यासाठी काही अडचण नाही. फक्त जिल्हा अध्यक्षपद आपण घेतलं तर तुम्हाला माहिती आपल्या इथं पगार नसतो, आपलं कुठलं मानधन नसतं, व्यवस्थापकांना पगार असतो, आपला पगार नसतो. तर त्याच्यामुळं आपण सेवेकरी आहे, तर आपण आपले हे कशासाठी बोललो, आपण आपले पैसे खर्च करून आपलं फिरावं लागतं. आणि 2 पैसे खर्च करून, आता बघा मी संभाजीनगरवरून येतो, मला काही व्यवस्थापक चेक देता का काही माझं व्हाउचर पास करतात, माझा खर्च आहे येत होतं की तशी तुम्हाला सेवा करावं लागणार. आणि त्याच्यानंतर स्त्री सेवा कशी केली पाहिजे मुखेडला सांगायची गरज नाही, तुम्हाला लांब पडत होतं म्हणून तुम्ही जात नव्हते, पण आता जवळ आहे तर शेड्यूल लावतोय आपण एप्रिल नंतर त्या शेड्यूलप्रमाणे. आणि दक्षिण पद्धती पीठ समिती मी स्वतःच खराटा घेतो 1 दिवस हातामध्ये, आपण सेवा करत जो महिन्यात आणि मग ही सवय लागणार सगळ्यांना. तिथं काय झालं, जो आला तो मस्त खादीचे कपडे घालून साहेब बनू लागला, मग झाडणार कोण हो. आता बघितली पानं होती मी असू द्या, परंतु आमच्या तालुका अध्यक्षांना बरं नाही वाटलं, त्यांनी खराटा घेऊन पूर्ण साफ केलं. भगवंताचं म्हणजे मी तमुक हे सोडून द्यायचं, मी गुरूंचा शिष्य आणि मला अधिकाऱ्याचे जाऊन सेवा करते आपण करायची. आणि आपण ज्या ज्या काही असेल, आणि ह्या पीठामधला तेलंगणा पीठातला मी तुम्हाला आज शब्द देतो की सगळ्यात नंबर 1चा पॉवरफुल जिल्हा हा दक्षिण नांदेड राहणार पद्धतीने. पूजाताई महिला अध्यक्ष होत्या त्यावेळेस खूप त्यांचंही पण जबरदस्त सेवा होती. आमची पडझड झाली हे झाली तरी त्यांनी ते सरकार चालवलं. नंतर मग इकडं आलं, त्यांचा मध्ये आजार वाढला थोडासा त्या गोष्टी. तर आता ताई सगळे आजी माझी सर्वांनीच एकत्रित यायचं. आणि गुरु माऊलींना येणाऱ्या काळामध्ये आपण गुरुला तर दाखवून देऊ शकत नाही, आपण बोलणं शब्द चुकीचा आहे, पण आपण काय करू शकतो हे गुरु माऊली बोलतील. आणि गुरु माऊली नाव घ्यावं आपल्या दक्षिण नांदेड, हीच माझी अपेक्षा आहे, बस बाकी काहीच नाही. आता जे उद्दिष्ट आहे तुम्हाला पुढच्या वर्षी येणार, आता तुम्हाला माधवगिरी बघा, मी याला माधवगिरी सांगितली होती मुखेडला बिलोलीला, तर ठीक आहे ना, त्या पीठावर गेली ह्या पीठावर गेली तर जिकडे गरज असली ती माधवगिरी तिकडे पाडत मावले तर तिकडे जमा करा, तिकडे करू. म्हणून तुम्ही सर्वांनी सेवेला लागायचं आणि धान्य माधवगिरीचं उद्दिष्ट आपण पूर्ण करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता नाणीची सेवा होती तुमची ती तर गेली जातात, आता काही विषय नाही. पुढच्या वर्षी जी सेवा आहे तर नाणीची आपल्याला वर्षातून एकदा सेवा भेटते, तर त्या 2 वेळेस. तर आता त्यावेळेस आपण सर्वांनी ज्याला शक्य आहे त्यांनी गेलं पाहिजे सेवेला, न ज्याला शक्य नाही तर किमान बोलून टाकणार माणूस ताबडतोब. ताईला माहिती स्वभाव माझ्याकडं आत्ता आली बातमी लगेच सांगून मोकळा होतो, ते ठेवत नाही मनामध्ये. कारण याने काय होतं की जास्त दिवस बातमी एखादी मनात ठेवली, तुम्हाला म्हणजे एखादा आजार झाला आपल्याला जास्त दिवस जर ठेवला तर मग ऑपरेशनपर्यंत जावं लागतं. तर ऑपरेशन करण्यापेक्षा तात्पुरती ट्रीटमेंट गेले आजार लगेच बरा होता ना, म्हणून बोलून टाकतो. आणि तुम्ही पण बोललं पाहिजे, तुम्हाला संत संघात
जिल्हा कमिटी कोण, तालुका अध्यक्ष कोण, त्याची हे करू. पण डायरेक्ट उठायचं महेश परब गाठाचे नाणीला माऊलींसमोर चिठ्ठी घेऊन जायचं, हे चुकीचा विषय. अगोदर आमच्याकडे बातमी द्या, आम्हाला ज्या पद्धतीने जमेल तेव्हा आम्ही सोडवण्याचं काम करू. नाही सुटलं तर आहेच मार्ग तुम्हाला. म्हणून हे बघा, मी जपतो कधी, पण नांदेडचं नाव मी कधीच खराब होऊ देईल नाही कुठल्याही गोष्टीमध्ये. त्याच्यात गेलो का चप्पल मी दुसऱ्या घालत नाही कधी. मी गेलो नवीन चप्पल आणली आणि त्याचे आमदार साहेब आले, एवढी गडबड, मी जेवलो नाही दिवसभर. आणि जेवलो सकाळपासून काही खाल्लेलं नाही, शुगर पेशंट आहे. आणि तिथं आलो, माऊलींनी चांगल्यापणात आनंद उत्सवाची बातमी देण्यासाठी बोललो, तर आपण देवासमोर काही बोलू लागलो. आम्ही डचकट का बोलतो, परमेश्वर बसला साक्षात, कुठं काय घडतं देवाकडे पुरी खबर असते. तर हे नजर ह्या लोकांनी काय केलं, काही लोकांनी लोक भडकावण्याचं काम केलं. तर हे चुकीचं गोष्टीचं आपण समर्थन नाही करायचं कधीच. मी पीठ प्रमुख आहे, तुम्हाला निरीक्षक आहे, बरोबर चुकीची माहिती नव्हती. तर असं करू नका. आणि ती चूक मी त्या मोरे साहेबांना वाटत असेल किंवा यांना आपल्या पिठाचे जिल्हा कमिटी, तालुका कमिटी हे करून जर हा कार्यक्रम पण त्यांचा वैयक्तिक विषय, त्यात आम्ही पडू शकत नाही भानगडीत. पण असे विदाऊट पावती कोणालाही पैसे द्यायचे नाही, हा लक्षात. आणि उसने पैसे याला मला चांगला वाटला, प्रवचन कार्य भाड्याला पैसे मी दिले तिथे मला सांगू पण नका, संप्रदायात त्या गोष्टी आणू नका, त्याचा आपला काही संबंध नाही. तो पण विषय मी सांगून टाकलो, बरोबर. तर ह्या माझ्या सूचना होत्या. आता तुम्ही सर्व मुख्य घ्यावं लागणार एखादी तालुक्यातून पण आलं तुमच्या लक्षात. तर आणि तुम्हाला जर वाटलं की मला इथं सेवा करतो, मला हे पद नाही मिळाली, या पीठावरती सेवा देतो, पीठ समितीत पद आहे, कुठली पण सेवा देतो. आणि एवढी नाही मिळाली तर आमच्या राऊत साहेबाला जाऊन भेटा, सेवा देतात कोणती पण तिथे पीठावर. आता माने साहेब तिथं इंजिनियर ते स्वतः आणि ते पीठावरती असतात माने साहेब. आणि तिथलं आणि राऊत आर्थिक परिस्थितीत त्यांनी बॅग उचलली, ते सारखं फिरायचे, जिथं संध्याकाळ होईल तिथं मुक्काम करायचा, एक एक दाता धरून धरून त्यांनी ते पीठ चालवलं आतापर्यंत. तर त्यांना काय, ते मुंबईचे, पण माऊलींनी जबाबदारी फिरताय ना. आता मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही एका दिशेला फिरा, मी एका दिशेला फिरतो, आणि माने साहेब पीठ सांभाळतील, दोघं जण मिळून आपण ते करूया. आता मला 11 जिल्हे फिरायचे ना अजून. आता मला कुठं वेळ लागणार. आज तुमच्या जिल्ह्याची सभा आता या ठिकाणी माझ्याकडून झालेली आहे. आणि याच्यानंतर एक निरीक्षक म्हणून तुमचा मुखेडचा, देगलूरचा तो विषय नव्हताच पहिले, मुखेडचा आणि बिलूरचा माझा काही विषय राहिलेला नाही. आता इथून पुढचे तुमचे बॉस निरीक्षक म्हणून हे असतील तुमचे. तुम्हाला तर ॲडव्हान्समध्ये कालच सांगितलं. आणि आता परत तुम्हाला डबल सचिव घ्यायचं ना घ्यायचं ते निरीक्षक साहेबांचा विषय. फक्त तुमच्या जिल्हा कमिटी आमदारांना जर काही वाद झाला, मला एकदा बनवून द्यावा लागणार आहे. आणि एकदा तुमची गाडी साहेबांनी आपल्याला अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेले आहे. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला, कारण का पदावर आपण जिल्हाध्यक्ष, जिल्हा महिला अध्यक्ष, कर्नल, सचिव ज्यांच्याकडे वेळ आहे. आणि कारण काय माझं असं आहे, मी तुम्ही म्हणलेल्या वेळेला पाठी 5ला म्हणजे 5ला त्या गावात येऊ शकतो. हे मी 10 वर्षामध्ये काम करत असताना बघा, आम्हाला बिलोलीमध्ये 5:30ला या म्हणले पादुका दर्शन सोहळ्याच्या वेळेस. की 100% आपल्या या 11 जिल्ह्यामध्ये आपला दक्षिण नांदेड जिल्हा नंबर 1च राहणार आहे. कारण त्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. परमपूज्य गुरुमौलींचे अभिवंदन करून आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य नानीनाथ महाराज पीठदेवता बालाजी भगवान भोलेनाथ यांचे अभिवंदन करून माझ्या मीटिंगला उपस्थित आपण. काही जण जातात किती ओळखतात मला माहिती आहे, पण चेहरे भरपूर जणांचे ओळखीचे. आता तुम्हाला एकच प्रश्न करतो, यापैकी असे बसलेले आहेत त्यांना किती जणांना वाटतं की बाबा माऊलीची तस्वीर भारतातच नाही तर जगात प्रत्येकाच्या घरात असावी आणि त्यांच्या घरात आपल्या माऊलीचं नामस्मरण असलं पाहिजे, असं किती लोकांना वाटतं? त्यांनी हात वरती करा. सगळ्यांना वाटतं? त्या सगळ्यांना जर तसं वाटत असेल तर गुजराती बोलतो, आता गोव्यामध्ये होतं की कोकणी बोलतो, हे बोलतो, 2-3 वर्षात तिकडची भाषा शिकून घेतो. हे का करतात? तर गुरु करतात. आता गुरु करता हे करायचं म्हटल्यानंतर आता मगाशी काकासाहेब का बोलले, आपण स्वामींना दाखवायचं नाही, बरोबर ना? करून घेतली स्वामी आपल्या मुखात तुम्ही केलं. तसं गुरु करता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आपले काही गुरुसेवक आहेत ते त्यांनी प्रयत्न केला. हे का करा म्हणतो तर कसं आहे, आपला संप्रदाय तेलंगणामध्ये किंवा कर्नाटकमध्ये जो आहे ते झालं पाहिजे असं मला मनापासून आज वाटतं. आता
काही जण उद्या पद मिळणार नाही, उद्या काय म्हणतील आता देगलूरमध्ये पहिले देगलूर होते मग आता त्यांच्यात. मला लक्षात ठेवा, गुरुचं ज्याला कार्य करायचं आहे त्याला पदाची आवश्यकता नाही. फक्त जो पद आहे ती असं आहे की तुमच्यात आत्मा निघेपर्यंत फक्त पद काय जात. आता जर उद्या तुम्हाला मी तालुकाध्यक्ष पदावरनं काढलं, जिल्हाध्यक्ष पदावरनं काढलं, तुम्ही भक्ती सोडून देणार का स्वामीची घरी? हे घरी भक्ती करणार की? पण हे करत असताना स्वामी सेवा का करायला सांगतात? आता या तीनच आहे. एक बॉडीत आहे का बघा, म्हणजे उचलली तर ती आणखी निघून ही आपली किंमत आहे. त्यांना विचारा किती सोडा देणार काय देणार. तर लक्षात ठेवा, आज आपण भाग्यवान गेल्या जन्माचं भरपूर पुण्य आहे, पण या मार्गात ही खूप कधीच करू नका. त्या दिवशी तुम्ही एकमेकावर बोला. मला काही लोक मला तेलंगणात भरपूर राग करतात. राऊत साहेबाला बोललं की राऊत साहेब डायरेक्ट तोंडावरच्या माणसासमोर बोलतो. माझ्याकडे जर कंप्लेंट घेऊन आला तुम्ही तर मी काय करतो माहिती आहे, फोन चालू असताना मी ज्याची कंप्लेंट करतो ना त्याला लाईनवर घेतो डायरेक्ट. मी म्हणतोय बघ हे काय भाऊ असे बोलतोय, बोल दे उत्तर. ते म्हणतो बाबा राऊत साहेबांकडे माझ्याकडे जर कोणी तुम्ही आलात कंप्लेंट घेऊन तर तसे काहीची लेकर आहेत. बघा आपले शक्य भाऊ आज बघा, आज उद्या कोठारे साहेब बघा, उद्या एक निरीक्षक आहे, उद्या ते नांदेडला जाऊ दे मुखेड. खिशात पैसे नसले ना पीठ नावाला केलं का ना पीठ. उद्या गोव्याला गेलं तर आपल्याला विचारणार आहे बाबा कुठून आला, नांदेडमधून आला का? नाणीतला गेला की किती जण विचारतात आपल्याला रत्नागिरीत आलं की पुढे. हे माऊली बोलले सगळं माऊलीचं नावाचं आहे. काल माऊलीने पण समजून सांगितलं मीटिंगमध्ये. त्यामुळे आणि तुम्हाला गरज लागली बा तुमच्या इकडे भागात गंभीर आहे. एवढ्या भाषा झालेल्या आहेत माझ्या तोंडात की मराठी शब्द आता गायब व्हायला लागलेले आहे. तर त्यामुळे असं नाही, आपल्या माऊली करता लक्षात ठेवा, जोपर्यंत प्राण आहे. कारण तुम्ही म्हणताय मी भरपूर वर्ष जगणार आहे, भरपूर वर्ष जगणार आहे, तर तुम्हाला एक जाता आता सांगतो, मरण माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? कोणाला कोणी मरण बघितलं का? कोणीच नाही बघितलं. तुम्ही पण मामा बघितलं नाही बघितलं तर आता महिला मेळावा होईल, तेव्हा महिला मेळावा झाला की सगळे घरी जाणार. दक्षिण नांदेड निरीक्षक साहेब, पठारी साहेब, युवा सेना अध्यक्ष प्रमुख राठोड साहेब, तेलंगाना सदस्य श्री कामशेट्टीवार साहेब, जिल्हा निरीक्षक, जिल्हा महिला अध्यक्ष, लेफ्टनंट कर्नल, कैप्टन, डीडी मेजर, सभी को संपर्क करते हैं. बहुत कम है, सब मिलके तेलंगाना पीठ को एक अच्छी तरह से बना के रखेंगे. हर चीज़ में जो भी सेवा मिलता है अपनी तरफ से वो सेवा करके दिखाएंगे, मुझे एक उम्मीद है. और ज़्यादा समय नहीं है क्योंकि 12 बज के ऊपर हो गया, तो अपना महिला मेला भी है, ग्रुप बहुत है, ज़्यादा बोल नहीं सकता. उनका मीटिंग लेने के लिए संग्राम जी निकली, उस टाइम बोलूँगा कितना मुकेट के कितने हाथ खड़ा करो मुकेट तालुका संग्राम जी. कोई बात नहीं, कोई बात नहीं, भक्ति रहेगी. हाँ ठीक है, बहुत खुशी बात बघून सांगतो. नाही नोट आमच्या शेअरमध्ये आभार नाही, पण आपण एक आपण आता महिला मेळाव्याचे कार्यक्रम आपल्याकडे जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत काय म्हणतात ते ऐकून घ्यायचं आहे. त्यांना ऐकण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालो. त्यांना मन लावून आपण ऐकणारच आहोत, त्याच्यामुळे शांततेत बसून रामचंद्र की जय. काळीनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने माझ्यावरती करंट येथे
आहे. इथून घ्या फोटो आलं पाहिजे भैया एक मिनिट. तिकडून घेतलं पाहिजे. झाडाचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे. राऊत साहेब पाठीमागे. राऊत साहेब गुरुमाऊलींची सेवा करणे अशी विविध उद्देश ठेवावं लागतं. स्त्री बनाची विशाखा समजायला मन दिशावा असावं लागतं. आजच्या मेळाव्याच्या अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय महिला सेनेचे सेक्रेटरी जिल्हा अध्यक्ष दक्षिण नांदेड सौ सुरेखा कावडताई महिला मतदान झाले असे समजून मी कार्यक्रमाला सुरुवात करते. त्यावर यावं. मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. मही म्हणजे प्रमाणे महिला जपते आपली संस्कृती. नाही कवेत अंबर घेता नाही पाऊल तिचे जमिनीवरती. कवेत अंबर घेता नाही पाऊल तिचे जमिनीवरती. महिला म्हणजे विश्वरूपी बासरीला सूर देणारी सरस्वती. आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर अशा व्यासपीठावर विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांचा आपल्याला पहिल्यांदा गुरुमाऊलींचं वंदन करायचं आहे. स्वागतीसाठी ज्या आपल्या महिलाताई उपस्थित आहेत, राणीताई, मुनिराजताई, रावणाताई, वर्षाताई, जाधवताई, त्यांना विनंती करते की त्यांनी मंचाकडे यायचं आहे. स्वागत गीत.
आपल्याशी संवाद साधण्यासाठी, आपल्याला गुरुमाऊलींचे अमृतवाणीतून वचन देण्यासाठी, वचन बोलण्यासाठी आलेले आहेत. इथं आल्यापासून, कार्यक्रमाला आल्यापासून अगदी बिझी आहेत. त्यांचं कार्य खूप छान दिसते. दक्षिण नांदेड जिल्हा श्री पैलवार गुरुबंधू यांना विनंती करत आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सौ उज्ज्वलाताई जाधव, पीठ महिला निरीक्षक, उपपीठ तेलंगणा. पीठ महिला निरीक्षक, उपपीठ. महिलांची शक्ती एकवटण्यासाठी महिला मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. डोळ्यात आशावादी स्वप्न, हातात कर्तृत्वाची ढाल, हृदयात वात्सल्याचा सागर, चेहऱ्यावर रणरागिणींची झळाळी, चेहऱ्यावर रणरागिणींची झळाळी. सुगरणीच्या खोप्याप्रमाणे पिलांसाठी जीव घरी टांगलेला अशा सर्व गुरु भगिनींचे, नारी शक्तीचे तसेच उपस्थित सर्व गुरु भगिनींचे मी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहे. स्वागतम 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 स्वागतम. सादर करावे. पीठावरचे पीठ प्रमुख व येथे जमलेला अखिल भारतीय महिला सेक्रेटरी वृंदाताई जोशी व तसेच सो उज्ज्वलाताई जाधव यांनाही श्री गुरुदेव आणि येथे माझे जमलेल्या आजी माजी सर्वांना गुरुबंधू गुरु भगिनींना सांप्रदायिक श्री गुरुदेव. आता येथे आपल्याला महिला मेळावा हा कार्यक्रम, तरी ताईंनी आपल्याला काहीतरी तळमळी कोटी कोटी आज श्री कोठारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. आज या महिला मेळावा कार्यक्रमानिमित्त अखिल भारतीय महिला सेना संघटनेच्या सेक्रेटरी वंदनाताई जोशी, त्याचबरोबर पीठ प्रमुख काकासाहेब मोनालेसे साहेब आणि पीठ समिती सर्व सदस्य या सर्वांना आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व गुरुबंधू गुरुभगिनींना, या ठिकाणी 495 महिला उपस्थित आहेत आणि एवढे जे काही सांगितलेलं आहे ते आपल्या घरापर्यंत पोहोचायचंच आहे आणि तिथून आपल्या सेवा केंद्र, आरती सेवा केंद्र आणि आपापल्या तालुक्यामध्ये त्यांनी ते सुंदर असं मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत आणि ते आपल्यापासून म्हणजे दुसऱ्यालाही त्यांचा फायदा झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करायचे. आणि आज मला या ठिकाणी खरंच अभिमानानं सांगावंसं वाटतं, गुरुमाऊलींनी आपली सर्वांची इच्छा एक तालुक्या दक्षिण नांदेड जिल्हा सदैव नंबर 1 चा कसा राहील तुमच्या माध्यमातून स्वामीजी करून देणार आहेत. आणि या महिला मेळाव्याच्या निमित्तानं मी आपणास एकच म्हणजे आपल्याकडे गुरुमाऊलीच्या साक्षीनं मागू इच्छितो. मला तसं देगलूर जिल्ह्याची 100% साथ होती, त्याच्याही पटीनं 200% मुख्यदानी दिलेली या तालुक्याची राहील एवढं स्वामीजीच्या चरणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो या ठिकाणी. श्री गुरुदेव. तेलंगणा यांना मंचावर विनंती करते की त्यांनी आपले 2 शब्द सांगावेत, मनोगत व्यक्त करावे. तसेच आपले सर्व पीठ सदस्य, संग्राम सैनिक व तसेच आपले जिल्हा निरीक्षक, जिल्हा अध्यक्षा, महिला अध्यक्षा, तालुका महिला अध्यक्षा, तसेच आपल्या सर्व सेवा केंद्राच्या सर्व महिला अध्यक्षा आणि माझ्या गुरु भगिनी व गुरु बंधू यांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव. आज आपण ताईंच्या एका वाक्यावर किंवा स्वामीजींनी जे नियोजन लावलेलं आहे त्या एका वाक्यावर आपण सर्व महिला जमलेल्या आहोत. तर कशासाठी जमलेले आहे? आपण आपला आनंद घेण्यासाठी इथं आपण जमलेले आहोत. तर सर्वांनी जे काही ताई सांगणार आहेत ते सर्वांनी शांतपणे ऐकायचं आहे आणि आपले जे प्रोग्राम आहेत ते शांतपणे ऐकायचं आहे. कारण आपण महिला काय शिकायचं आहे हे आपल्याला ताईंनी सांगणार आहे. तर त्याच्यासाठी सर्वच महिलांनी शांतपणे ऐकायचं आहे आणि जे इथून घेऊन जातो आपण ऐकून जातो ते आपण अंमलात आणून ते करायचं आहे. कारण आपण गुरुमाऊलींच्या कित्येक रूपे तुझी असती त्यात प्रेमाचा कळस तू, प्राणवायू कुटुंबा देई, प्राणवायू कुटुंबा देई, तीच मंगल तुळस तू, तीच मंगल तुळस तू. ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण येथे जमलो आहोत अशा अखिल भारतीय महिला पीठाचे व्यवस्थापक लोचन राऊत, सहव्यवस्थापक माने साहेब,
पीठ महिला निरीक्षक जाधवताई, आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक कोठारे साहेब, जिल्हा अध्यक्ष, माझी सर्वच पदाधिकारी, भजनी मंडळ, सर्वांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव. तर आजचा जो कार्यक्रम आहे तर हा स्पेशल महिला मेळावा म्हणून आपल्याला घोषित केलेला आहे. हा कार्यक्रम महिलांचा असल्यामुळं तुम्ही बघा सर्व पुरुष मंडळीने एका बाजूला बसावं लागलं, पाठीमागे चेअर दिल्या. तुम्ही म्हणा तुम्ही काय इथे बसले, तर प्रोटोकॉल प्रमाणे स्वामीजींचा जो प्रोटोकॉल आहे तर त्यामुळे आम्हाला या ठिकाणी बसची ऍडजस्टमेंट थोडी आणि होत आहे. जागा व्यवस्थित नाही. आता मला असं वाटतं की पहिलाच कार्यक्रम झाला का या ठिकाणी, हा झाले असतील नाही अगोदर, आणि तुम्ही सर्व शिक्षक वृंद आहे कार्यक्रम कसे घेतात तर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या सर्वांमुळे मला बोलणं ऐकावं लागतात ना, तर मी म्हणलं ठीक आहे करून घेतो. याच्या पुढे राठोड साहेब ही चूक नाही व्हायला पाहिजे. आणि बघा चूक दाखवणारे कोणीतरी पाहिजे. जर आपली चूक कोणी नाही दाखवली तर आपण चुका करत राहणार. मी खरा मित्र कोणाला मानतो की त्याने माझी चूक मला दाखवून दिली पाहिजे, कारण की मी दुसऱ्या वेळेस ती चूक करत नसतो. तर प्रत्येकाने, आणि बघा भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले. 24 गुरु का केले? प्रत्येक गुरुकडून एक एक गुण घेत चला ना. प्रत्येक वेळेस चूक होते आणि चूक तर होत असतात, म्हणून तरी कोणी नाराज व्हायचं नाही. आपल्याला गुरु माऊलीच या ठिकाणी आपल्याला आठवण करून देतात, कारण तुम्हाला जवळपास अजून 2-2.5 तास बसावं लागणार. आता यापुढे ठीक आहे, मी देगलूर तालुक्यामध्ये तालुका याच्यामुळे म्हणजे पहिले जिल्हा होता पण आता तालुका झालेला आहे. तर या तालुक्यामध्ये मी आज सर्वप्रथम तुमची सर्वांची एकत्रित मीटिंग घेतो. याच्या अगोदर माझी मीटिंग पण झालेली नाही, मला येऊनच 3 महिने झाले पीठावरती. तसं नांदेडचं निरीक्षक मी आहे तिकडं, पण नांदेडमध्येही परिस्थिती अशीच होते. पूजाताईंना माहिती आहे, पण मीच एवढा कडक आहे, जोशीताईंपेक्षा मी जास्त कडक आहे. मला शिस्तच आवडते आणि मी समोर बोलणारा माणूस आहे. आणि काय होतं की हे बघा बोलल्याशिवाय तुम्ही पण घडणार नाही ना, त्याच्यामुळे आपण घडत चालत. आता नियमाने भजनी मंडळवरती घेतला असतं, सहकार्यक्रम घेतला तुम्ही चांगला, तर त्यांचं म्हणणं आहे की देगलूर मध्ये तुम्ही लोक येत नाही. त्याच्यानंतर मला एका जणांनी कारण सांगितलं पादुका दर्शन सोहळा त्या साईडला झाला, त्याच्यामुळे हा कार्यक्रम या साईडला घेतला. ही साईड आणि ती साईड नको. आता आम्ही नांदेडमध्ये जी मिरवणूक काढणारी शोभायात्रा, बरेच तालुके म्हणतात आम्हाला द्या. मी सांगतो बिलकुल देणार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणीच ती शोभायात्रा निघणार. म्हणून जरी आता देगलूर सेंटर पॉईंट आहे, आपण सगळ्या जणांनी थोडी 100-200 मदत जर तुम्ही केली असती, मला तरी वाटतं यांनी 100% व्यवस्था केली असती. आर्थिक बाबतीमध्ये काहीतरी अडचण असेल म्हणून यांनी हा कार्यक्रम इकडे घेतला पाहिजे, असा माझा समज होता. आता खरा समज त्यांना नाही. सगळ्यांना पाण्याची व्यवस्था पाहिजे, बाथरूमची व्यवस्था पाहिजे, हे पुढच्या वेळेस आपण लक्षात घ्यायचे. आणि मी जिल्हा महिला अध्यक्षांना बोलत नाही, जिल्हा अध्यक्षांना बोलत नाही. मी पण कमी पडलो, मी पण सकाळी आलो, पण सकाळी एक दुसरंच काम स्वामीजींनी पाठीमाग लावलं, मी त्या चक्कर मध्ये होतो. मी फक्त आलो, मिळवण्याची तयारी चालू होईल तर होतं. आता काय होतं की व्हिडिओ शूटिंगचा एवढा खर्च, हा खर्च नाही केला तरी चालत होता. कुठला? हा शूटिंग नको होते आपल्याला. आपण सत्कार एका फुलावर म्हणजे सत्कारचा कार्यक्रम आपण कॅन्सल ठेवलेला आहे. हे गोळक व्हावे म्हणून गुलाबाचं फुल दिलं आपण आणि संपवलं. शाल हार तुरे काही नको, काही घेतच नाही ते. हाच खर्च आपण ज्या गोष्टी योग्य आहे त्या ठिकाणी जर केला असता अतिशय सुंदर. तर मला अपेक्षा अशी होती की निरीक्षक साहेबांचं एकदम अतिशय नियोजन सुंदर आहे. ताई पण शिक्षक असल्यामुळं आणि आमचे राठोड साहेब पण तुम्ही पण जबाबदार आहे. तर हे झालंय आणि यांच्या सर्व प्रशासनामुळं तुम्हाला हा त्रास आजचे दिवस सहन करावा लागणार आहे. कारण वर एक पण पंखा दिसत नाही, फॅन नाही कुठं. आम्हाला तर ताई एसी मध्ये असतात, तर इथं जमणार नाही म्हणून कूलर लावलाय का. आता तुम्ही म्हणा तुम्हाला कूलर आम्हाला काहीच नाही, तर तुम्ही जे तर जिल्हा अध्यक्ष कारण मीटिंग याच्यासाठी होती की आपला मुखेड, देगलूर आणि बिलोली हा हे 3 तालुक्याचा माऊलीने आता दक्षिण नांदेड, देगलूर जिल्हा जो होता त्याचा दर्जा काढून घेतला आणि दक्षिण नांदेड नाव दिलं आणि आपल्याला तेलंगणा पीठात जोडलेलं आहे. म्हणून जर त्या पीठावरच्या सेवा असतील, निधी संकलन असेल, पालखी असेल किंवा जे काही सेवा असतील आपल्याला जिल्हा सेवा समितीकडून येतात, आपण सर्वांनी त्या सेवेत राहायचंय. आणि माझाही आज मूड खराब झाला कारण की 2-3 कार्यक्रमातून बघतो मला काय बोलावं माझं मलाही कळू नाही लागलं. त्याच्यामुळं आता सर्वच मार्गदर्शन मी ताईंवरती सोपवतो आणि आम्ही ताईंना
अखिल भारतीय महिला सेना सेक्रेटरी वृंदाताई जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या अमृतवाणीतून आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती करते. परमात्मा स्वरूप परमवंदनीय जगद्गुरु श्रींच्या चरण कमलांना कोटी कोटी त्रिवार अभिवादन करून पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथजी महाराज यांच्या चरण कमलांना नतमस्तक होऊन या पीठाची पीठदेवता यांच्याही चरणी नतमस्तक होऊन भोलेनाथांना अनंत त्रिवार अभिवादन करून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले पीठ बरोबर आपल्या पीठाचे बरेच काही लोक आहेत, ते सर्वजण समितीमधले असतील, आपल्या पीठ महिला निरीक्षक ताई असतील, या सर्वांनाच अंतःकरणपूर्वक श्री गुरुदेव करून इथं उपस्थित सर्वच पाठीमागे बसनपूर्वक श्री गुरुदेव आणि इथं बसलेल्या माझ्या मैत्रिणी ज्यांच्यासाठी मी आले त्यांना सगळ्यांना श्री गुरुदेव. तुमच्याकडे सगळ्यात मोठी कंजूसी आहे ती म्हणजे आवाज वरती काढण्याची, आणि आमच्यात सगळ्यात मोठी एकच गोष्ट आहे आमच्याकडे आवाज चढवण्याची. ज्यांचा आवाज कमी असतो ना त्यांचं काही चालत नाही कुठे. घरात आवाज चढवता की नाही? खरं सांगायचं, खरं सांगायचं. घरात आवाज चढवता की नाही? कोणावर? मग तिथं चढवते राहायचं, तिकडं न जाता आपल्या होकारात्मक गोष्टींकडे वळायचंय. हे वळताना आपल्या मनामध्ये भावना काय असल्या पाहिजेत? आपण कोणाची तरी आई आहोत, आपण कोणाची तरी बहीण आहोत, आपण कोणाची तरी बायको आहोत, आपण कोणाची तरी ताई आहोत, आत्या आहोत, मावशी आहोत. एवढी नाती घेऊनच आपण जन्माला येतो. अगदी गणपती बाप्पाशी सुद्धा नातं जोडायला आपल्याला आवडतं. शंकरा बापा गिरजे आई, गणराज माझे हो भाई. शंकरा बापा गिरजे आई, गणराज माझे हो भाई. रिद्धी सिद्धी वहिनी बाई, माहेरी मजला होनी. त्यांची मी कन्या हो बापा, त्यांची मी कन्या. शंकरा बापा गिरजे आई, गणराज माझे हो भाई. बघा किती छोटस गाणं आहे, पण काय सांगून गेलं? आपल्या गुरुमाऊलींची ओळख सांगून गेलं. शंकर बापा गिरीची आई. माझा बाप कोण आहे? भगवान भोलेनाथ आहे. गिरीजा माता माझी आई आहे आणि गणराज माझे हो भाई. येणार बघा का हो? नाही तेवढा वेळ मला घरी कामाला लागतो ना. मेलं तर जळ घरचं काम रोजच करायचं आहे ना. किती केलं तरी संपणार आहे का? प्रेम घरच्या सगळ्यांच्या वरती खूप आहे. बघा आता इथे बसलेले कितीतरी आजी आहे. आजी सांगा, नातवंडावरती स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करता की नाही तुम्ही? खरं सांगायचं. काय म्हणता नातवंडाला? दुधावरची साहेब. आजीचं माझ्यावरती खूप प्रेम होतं. ताई शांत चित्ता नाही का? मी मगाशी पण सांगितलंय, माझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं तर मी इथं कशासाठी आली ते कळणार आहे. आणि मी मध्ये मध्ये प्रश्न आहे. मी काय विचारत होते प्रश्न तुम्हाला बघा, की जेव्हा आपण अशा गोष्टी करायला जातो, एखाद्या गोष्टीशी आता तो मुद्दा आपण सोडून दिले कारण तुमचं लक्ष नव्हतं, त्यामुळे त्याची मजा गेली. आता कुठली गोष्ट जेव्हा द्यायची, चहा प्यायच्या वेळेला जर कोणी आपल्याला सकाळी सकाळी आजी झोपून उठलं लिंबू सरबत आणून दिलं तर मजा वाटते का? लगेच हे वेळ चहा प्यायचा ऐवजी द्यायला लागली सरबत उठलं, काही सुद्धा कळत नाही. आणि त्याचा आनंद मी तुम्हाला सगळ्यांना बघून उपभोगते. तुमच्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतोय. पण मी काय म्हटलं, आपण ते प्रपंचात इतकं गुरफटतो की हे नातवंडाशिवाय मी राहूच शकत नाही. आपली आजी आपल्यावरती खूप प्रेम करायची ना. मग एखाद्या इथं बसलेल्या ताईनं मला सांगावं की माझ्या मुलावर किंवा माझ्यावर माझ्या आजीचं खूप प्रेम होतं. जाताना ती मला घेऊनच गेली ना माझ्या लेकराला.
मग एवढं गावातच झालं पाहिजे तर गावातल्या घरात जा आणि असा सुंदर प्रचार प्रसार करा जणू काही माझ्या घरी माझ्या मुलीचंच लग्न आहे, माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या भावाचं लग्न आहे. जीव ओतून करतो की नाही आपण त्यावेळेला. तसं केलं असता तर इथे बंधून बसायला जागा राहिली नसती. हे तुम्ही दाखवून द्यायला पाहिजे होतं, पण आपण ते केलं नाही. मला आनंद घ्यायचाय बाबा, मी चालले. काय मला आनंद घ्यायचाय, मी चालले महिला मेळाव्याला. बाकीचे येऊ दे नाही तर राहू दे तिकडे. कशाला हॉल भरतोय मग हा? भरला का हॉल? नाही. आपले कुठे गेले वाटते, ते कुठे गेले जिल्हा निरीक्षक तुमचे? कुठे? नाही ते नकोच मला. मी योग्य माणूस सापडल्याशिवाय माझा मुद्दा मांडत नाही. जाऊ दे थोड्या वेळाने त्या मुद्द्यावर आपण थोड्या वेळाने बोलूया. मोजून ठेवल्या होत्या आडव्या लाईन, मोजून ठेवल्या होत्या. एका लाईन मध्ये उभ्या महिला किती बसतात ते पण मोजून ठेवलं होतं. सगळ्या मिळून आकडा त्यावेळेला 350 निघाला होता. मी म्हटलं खुर्चीवर बसलेल्या एक 10 असतील, 335 झाल्या. नाचायच्या तयारीला गेलेल्या एक 10 असतील, 335 आणि 10 45. मी म्हणते 360 असतील, 495 कुठनं आल्या? चालत नाही ना असं. उगाच आपलं काहीतरी कशाला सांगितलं पाहिजे. भगिनीनो हे त्यांना सांगायची वेळ का आली? त्यांना दाखवायचं होतं माझ्या जिल्ह्यातल्या महिला बघा, त्यांचा तुमच्याविषयी असलेला आदर आहे, स्वाभिमान आहे, त्यांचं बहिणींवर असलेलं प्रेम आहे. पण बहिणी ज्या त्यांच्या आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत. आणि दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. हा गारवा जर आपल्याला पाहायचे असेल तर पहिलं खरं बोलायला शिकलं पाहिजे. बोललं पाहिजे की नाही? बोला. नंदी बोलाय की काय आपण? आता बघा मजा येणार. तुम्ही मिसळाल व्याख्यानात तेव्हा मजा येणार. व्याख्यान म्हणजे एक प्रतिनिधित्व नसावं. म्हणजे मी आईच्या त्या लेकीजवळ पोहोचले की नाही, हो की नाही? त्याच्यासाठी आपण जागा असलं पाहिजे. माऊलीने आपल्यासाठी खूप छान छान संदेश दिलेले असतात. हे व्याख्यानाच्या माध्यमातून तुमच्याशी गोड बोलायला सांगितलेलं असतं. या व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्हाला बारीकशे चिमटे काढायला सांगितलेले असतात. या व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्हाला गोड बोलून एखादी शालजोडीतनं हाणायला पण सांगितलेली असते. कशासाठी? माझी पोरगी चुनवरती प्रेम आहे म्हणून मी करते, हे पहिलं लक्षात ठेवायचं. जेव्हा आपण हे लक्षात ठेवू तेव्हा मला कोणीतरी बोलवलं पाहिजे, मला कोणीतरी मान सन्मान दिला पाहिजे, मला कोणीतरी स्टेजवर बसवलं पाहिजे, मला कोणीतरी खुर्ची दिली पाहिजे, ही वृत्तीच आपल्या डोक्यात येणार नाही ना. आता दुसरं माऊलीनी सकाळी म्हणजे जे काही थोडंफार आपल्या हातनं होणार होतं सगळं मुसळ आपलं केलं, कारण आपण नाताला कोणाचे लागलो. जर ते परमेश्वराची इच्छा आहे असं समजून मी सेवेला त्याच ताई बरोबर गेले तर पांगणाही चढेल गिरी असता ईश्वराचा आशीर्वाद शिरी. आता कूलर चालू झाले बरोबर आहे. कूलर त्यावेळेला सावतामाळी काय म्हणायचे? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. सगळ्या तेव्हा मग त्याच्यानंतर मीटिंग होती, ती मीटिंग झाली, मग हा कार्यक्रम चालू झाला. पण आता मात्र आम्ही कुठे आहे? कुठे आहे? मन वडाय वडाय उभ्या पिकात लढो रे, किती हाकल हाकल फिर येत पिकावर. मन पाखरू पाखरू त्याले थाई थाई वाटा. डब्यात दही लावून ठेवलंय, जरा वरच्या कप्प्यात ठेवलं होतं. आमच्या ह्यांनी घेतला असेल का जेवती करून भाकरीच्या खालच्या बाजूला वाटीत घालून ठेवली होती. बाई लक्षात येते का नाही म्हातारीच्या काय माहिती, नाही घ्यायची आणि गेल्यावर मला बसेल ना ओरडत. बसलोय कुठं? महिला मेळाव्या. संतांनी अशा गोष्टी मुद्दाम लिहून ठेवल्या. बहिणी ह्याच्यासाठी लिहून ठेवलंय. मन पाखरू पाखरू त्याले ठाई ठाई वाटा. जर हे आपल्याला जपता आलं तर नक्की आपल्या हातून चांगली कार्य होणार आहे. जर आपण ही आपण एवढं वैभव
स्वामीजींना काय सांगतो, कंटाळा आला ना आता, तुमचीच लेख आहे, किती कंटाळी, राहू दे ना आता, उद्या करते ना साधना. अनुसंधाना कधी न चुकवावे. आहात का आपण अनुसंधानामध्ये? आपण नाहीये, तुम्हीच नाही, मी पण आहे तुमच्या बरोबर. असं काय नाही, मी काय हवेतनं पडली आहे का? मी पण तुमच्या सोबत जे चाललोय. आणि जेव्हा आपण यातून बाहेर पडेल तेव्हा मात्र आपल्या समोर एवढा मोठा काहीतरी आपल्याला न पेलणारा असा डोंगर दिसणार आहे. कशाचा आहे तो? निगेटिव्हिटीचा, नकारात्मकतेचा आहे. आणि ही नकारात्मकता भल्या भल्यांना घेऊन जाते हो. छातीत दुखायला लागलं, गुरु अमृत भाषण पाहतायत. ते फक्त स्वस्वरूप संप्रदायाची आपण भावी भक्त माऊलींची लेकरं आहोत. देव सगळं द्यायला लागलाय, पण आपण मगाशीच म्हटलं कर्मदरिद्री आहे. आपण यातल्या चांगल्या गोष्टी घेत नाही. आपली अजून घोंगडी तिथंच अडकलेली आहे. आले असते मी सेवेला, पण आता पुढच्या तरी बोलवून केलेली असते. सेवा राहते का? तुम्ही आलात तर तुमच्या सोबत, आणि नाही आलात तर तुमच्या शिवाय हा जगन्नाथाचा रथ चालूच राहणार आहे, ओढला जाणार आहे. पण त्या रथामध्ये ओढताना पर्यंत सांगते, प्रभू रामचंद्रांच्या काळात आपण होतो का? नाही. मग त्यातले काही वाहणार या खरुताईला काय म्हणायचे, हे एवढी एवढी पत्नी कुठे मध्ये नाचायला लागली, आमच्या बाया अंगावर पडलं तर भरून जाशील. आपण पण सेवा करताना कितीतरी लोक आपल्याला असे टोकतात की नाही, आली मोठी सेवा करणार, बेतरीशांनी हा ही ताई होय, तिच्या कुठे नाचायला लागतात, ती ताई सेवेला चालली, तिला काय कळतं. आणि मग आपण नको बाई सगळी मला नावं ठेवतात. एक स्त्री शक्ती उभी असते. अर्थात आपण जेव्हा काहीतरी मोठं करायला जातो तेव्हा आपल्या पाठीमागे एक नवऱ्यासारखा म्हणजे पतीसारखा खंबीर आधार असतो. सासू सासरे यांच्यासारखे आधार देखील असतात. भाऊ जिच्या पाठीशी खंबीर भाऊ उभा असतो ना, ती कधीच डगमगत नाही. म्हणजे बोला तुम्हाला दम देत आहे की काय? हो, जे मी करते ते मी करते. माझ्याजवळ जोशीताई साडी कशी वाटते हो? म्हटलं अगदी मस्त दिसते हो, तुमच्या रंग खुलून दिसतो. आमच्या ह्यांनी घेतलीये मला. काय म्हणले हो मला? कधी नाही हा प्रश्न पडतो. पण बिचाऱ्या जॉबवाल्या महिलांना पर्याय नसतो. पैसे आहेत म्हणून नाही, तिला वेळ नाही म्हणून तिनं ते बाईला लावलेलं असतं. ती बाई भरा 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 का महिलाच सांगतात. किती महिन्याचे? 10,000 रुपये. 10 आणि मगाचा 1,000 किती झाले? हा, आता पोरांना शाळेत पोचवायला रिक्षा लावली तर शाळेत पुन्हा क्लासमध्ये सोडायचं, क्लासमधनं पुन्हा घरी आणायचं. ह्या सगळ्या गोष्टींना किती रुपये? कमीत कमी 2,000 रुपये. 5 म्हणतायत त्या तिकडे, पण आपण धरूया खेडेगावात 2च घेतील. किती हजार झाले बघा. आता त्या स्वयंपाकात आपण नाश्ता पाणी धरलं नाही, नाश्ता धरला तर आपला पगार अजून वाढेल. पण असू दे, आपण आपल्या नवऱ्यांवरती प्रेम करतो, फार काढायचं नाही. एवढा पगार नवरा देईल ते म्हणेल मला इकायला लागेल, तेव्हा एवढा नाही मागायचंय. थांबा अजून सांगणार आहे. ओळ्याला लगेच भीती वाटायला लागली, आता एवढं द्यायला लागतंय का? नाही लागणार आहे, थांबा. आता हे सगळं झालं, हे सोडा. आपल्या घरी नवरा आजारी पडला, त्याची शुश्रूषा कोण करतं? आणि बोला की ग बाई, पोरं आजारी पडली, सर्दी झाला, खोकला झाला, ताप आला, दवाखान्यात कोण येतं? कारण मालकांना वेळ नसतो ना, ते जॉबला जातात. नवरा कामावर जाताना त्याच्या हातात डबा द्यायचा, रुमाल द्यायचा, त्याच्या गाडीची किल्ली शोधून द्यायची, कपडे जागेवर ठेवायचे. अहो कपडे रात्रीचे वाळत टाकायला बायको चुकून विसरली असली. हे काम आहे ते आपण करून ठेवलेली लाडायची सगळे. हातात देतो ना सगळं, कोण निभवून नेतो. मला जरा काम आहे, आज काय सुट्टी मिळत नाही, रानात आवत आलाय, मला पेरणी करायला जायचंय. तुझं तू बघ काय ते. ती हळूच कपाटातनं खालनं कुठनं तरी माहेरातनं आलेलं लुगडं काढती, त्याच्यात घालती, अमक्या तमक्याकडनं आलेला ड्रेस त्याच्यात घालती आणि सगळं घेऊन जाते. तीच सगळी भागवाभागवी करताय का नाही? त्याचे 5,000 रुपये जरा घेऊ. BHK फ्लॅट मध्ये राहते आणि येणार सगळ्यांना माझ्याकडे. फक्त आपल्या सगळ्यांचं माहेर एकच आहे. नानी जहे माहेर माझे नरेंद्र माऊली 42 पिढ्यांचा उद्धार होतो. तुम्ही सांगा
त्यांनी दिलेल्या पैशातून जर त्यांच्या 42 पिढ्यांचा उद्धार होत असेल, आता त्या 42 सगळ्या त्यांच्या नसतात बरं, 21 दोन्ही बरोबर ना, म्हणजे आपल्या माहेरच्या 25 20,000 रुपये आपल्याला एका गोष्टीसाठी द्यायचे ज्याची आपल्याला खरंच खंत वाटायला पाहिजे. इथे बसलेले किती जण चांगल्या व्यवस्थित घरात राहतात सांगा जरा, हात वरती करा. मी चांगल्या 20,000 जर वर्षात एकदा उठून या पीठ प्रमुख, सरपीठ प्रमुख, व्यवस्थापक यांच्या माध्यमातून स्वतः रिसीट केल्या आणि निधी म्हणून जर आपण त्या निवासस्थानाला दिल्या, किती महिन्यात माऊलींचं निवासस्थान किती राहिले, म्हणून मी म्हणलं आपण कुबेराच्या लेकी आहे. सगळ्यांची तहान भागवून तुमचा किस्सा गरम आहे की नाही. पुन्हा नवऱ्यावर चुकून काही प्रसंग आला तर आपण म्हणतो घाबरून शिमग्याचं ऊन आहे हे सांगा, पण आपण इथं बसलोय, इथं बघितल्यावर काय जाणवतंय, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन बडे. सगळं केलेलं आहे. कॉलेजवर लेक्चरर म्हणून पण शिफ्ट केलेली आहे, म्हणून तर प्रवचनकार वर्गावर प्राचार्य म्हणून पण केली ना 10 वर्ष. आणि या सगळ्या गोष्टी करताना प्रवचनकार वर्गावर शिक्षक म्हणून एका पोस्ट साठी ऑडिशन द्यायला जमल्या होत्या. 1,500 मध्ये माझी सून होती आणि 1.5 दिवस ते 2 दिवस जवळपास ते ऑडिशन चालू होते. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पहिला फोन तिच्या आईला न जाता मला आला, काकू या सिरियलला लीड कॅरेक्टर मला मिळालं आणि कॉन्स्टेबल मंजू या सिरियलची लीड कॅरेक्टर मी करणार आहे, कॉन्स्टेबल मंजूचं कॅरेक्टर मला मिळालंय आणि तुम्ही सेवा करता. आता कसा हातवर करायचा म्हणून आपण करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा घडतात, आस्था ईश्वराचा आशीर्वाद शिरी, पांगळाही चढेलगिरी, आस्था ईश्वराचा आशीर्वाद शिरी. ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. लग्न 1 तारखेला आहे आणि ही बाई आपली दौरे करत फिरते. 4 जण म्हणत नसते काय हो, थोडं चालेल नसतं, काम धंदा सोडलाय लागले ते जोशीताईच्या मागे फिरायला. या सगळ्या गोष्टी जर आपल्या बाबतीत घडायला हव्या असतील, एवढं करतात एवढं बोलतात म्हणून प्रार्थना करते. झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करते. कंटाळाला असला तरी अतिशय आनंदानं चेहऱ्यावरती तरी तो आनंद दाखवत हे व्याख्यान ऐकलं त्याबद्दल तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं आणि सगळ्या गुरुबंधूंचं, आज पगार खिसा मोकळा होणारी माहिती असताना सुद्धा व्याख्यान ऐकलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून अंतःकरण परकेपणा जातो, सगळ्यांच्या ऋणात राहते आणि माझं व्याख्यान या ठिकाणी थांबवते. झालेली सेवा पुन्हा एकदा गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते. श्री गुरुदेव. तेव्हाची स्थिती आणि ताईंचं व्याख्यान झाल्यानंतरची आत्ताची स्थिती याच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे तुमच्यामध्ये, बरोबर आहे का ताई? ताई तुमच्या व्याख्यानातून तुमच्या मार्गदर्शनातून खूप खूप आम्हाला छान उणीवा चुका जाणवून दिल्या तिच्या परत होता कामा नये, पण त्याचा परिणाम तुमच्या व्याख्यानावरती झाला काय हो? म्हणजे स्वामीजींकडून हे जगता आलं पाहिजे, शिकता आलं पाहिजे. आपला फाईल
मुली फक्त मोबाईल घेऊन बसलेत बघा. अभ्यास भरपूर ह्यांच्यावर प्रयत्न केले, ह्यांना शिवी सुद्धा दिले बघा. ह्यांनी सुद्धा प्रयत्न करून बघितले, मी पण प्रयत्न केला. ताई कशामुळे म्हणायला लावलात मला श्री गुरुदेव? ताई जसं आपण आपल्या घरी पाहुणे आवडे असतात ऑनलाईन राहते ताई, ऑनलाईन राहिल्या तरी त्यांना स्वामीजी काय म्हणतात, युवा खूप ऑनलाईन राहिल्यात म्हणून त्यांना स्वामीजींनी सांगितलंय बाबा मी ऑनलाईन माध्यमातून सुद्धा चांगले संस्कार घडवत आहोत. आता बघा ताई, मी अगोदर बघा मुलींना मोबाईल देत नव्हते हो, परंतु हे लॉकडाऊन मध्ये मुलींना ऑनलाईन अभ्यासक्रम आल्यामुळे की नाही सरांनी आम्हाला मोबाईल द्यायला सांगितले हो, त्यामुळे मी त्यांना मोबाईल दिले. आता असं मोबाईल बघायला की आता सांगू तुम्ही आता जेवताना मोबाईल, सुटताना मोबाईल, उठताना मोबाईल, आता सारखं मोबाईल, त्याचं जेवणावर सुद्धा लक्ष नाही. तुम्ही असं काय तर करायला की मुली म्हणजे चांगल्या मार्गाला जावं. खूप काळजी करते ताई मी त्यांची. हो ताई, हे बघा हे ऍप आहे, याला लॉग इन करायचं. हे OMS नाव आहे त्या ऍपचं. याला लॉग इन केल्यानंतर इथे मीटिंग मेनू दाखवत आहे बघा, याला क्लिक करायचं. क्लिक केल्यावरती इथे आध्यात्मिक शाळा हे ऑप्शन दाखवत आहे. हो ताई, हे बघा आध्यात्मिक शाळा म्हणजेच काय, सकाळी 5 वाजल्यापासून तर 7 वाजल्यापासून
आता मुली काय करत आहेत ताई, मैत्रिणींच्या वाईट मैत्रिणींच्या संगतीमध्ये राहून, मित्रांच्या संगतीत राहून खूप वाया जात आहेत. म्हणून स्वामीजी काय करतात की बाबा मार्गदर्शन करतात. सकाळी मुली कसं जगावं, काय करावं, सगळं काही स्वामीजी मार्गदर्शन करतात. ताई हो ताई, पण याच्यात काय काय असते ताई? ताई आता बघा, हे आहे डिजिटल साहित्य ऍप. या मेन्यूला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर काय दिसतं बघा, हे बघा नित्य स्तोत्र दिसत आहे, त्यानंतर लीलामृत, बालामृत हे सगळं दिसत आहे. ताई बघा, मुली ऑनलाईन असतात, त्यामुळे काय करायचं, मुलींना सांगायचं दीदी तू इकडे ये बरं जरा. ये माहिती दीदी, ये ताई बोला. काकू बोला. दीदी हे बघ, हे डिजिटल साहित्य ऍप आहे. हा, याला क्लिक केले त्याचं काय राहते ताई काकू? दीदी यामध्ये ना स्वामींचे प्रवचन असतात, सत्संगाची रेकॉर्डिंग केलेले प्रवचन सुद्धा असतात, भक्ती मार्गाला कसं जावं हे असतं. बघ आता हे बघ, तुला तुझी काही अडचण असते, तुझे काही समस्या असतात ना, मग या लीलामृत ग्रंथामध्ये 21 अध्याय असतात. तू काय कर, पहिला अध्याय वाचते वेळेस स्वामीजींना सांग, स्वामीजी माझं हे अमुक अमुक काम आहे, हे मी 21 अध्याय वाचेपर्यंत पूर्णपणे कंप्लीट झालं पाहिजे. मी SPS ते पोलीस ड्युटी करण्यासाठी या करणारे, तर पोलीस भरती करणारे, पण ते लीलामृत ग्रंथ वाचून का नक्कीच हो का? त्याचं फक्त लीलामृत वाचलं तर आम्हाला ड्युटी भेटते होईल का? हो, पण तुझा अभ्यासही असला पाहिजे त्याचबरोबर. हो, आणि आणखी तू मोबाईल खूप बघत आहेस, तू बालामृत ग्रंथ YouTube वर सर्च कर, मग तू बघ, तुला आणखी ऐकायला सातारच्या लेकरं पण वाचतात का, ऐकतात का काय मग काकू? हो, लेकरही ऐकतात, मोठी ऐकतात, कोणीही ऐकू शकतात त्यातली शाळा. हो का? सकाळी अमृत तुल्य स्वामीजी त्यांच्या मुखातून अमृत प्राशन बरोबर वाटत असेल ना, स्वामीजींनी आणखी सोपा मंत्र दिलाय. ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः. हा मंत्र तुम्ही बघा ताई, हाही अवघड वाटत असेल, स्वामीजी आणखी सोपं करून दाखवले की स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज या मंत्राचा तुम्ही 11 माळेचा जप करा. ताई मला यातला मंत्र ओम नरेंद्र नाथाय नमः खूप आवडला ताई. मी या मंत्राचा जप करते आणि त्याचबरोबर लीलामृताचा सुद्धा दररोज एक अध्याय 21 पारायण करते आणि माझ्या मुलींना चांगले संस्कार लागावे एवढेच मी माऊलीला मागणी मागते. ओम नरेंद्र नाथाय नमः. हे मुली पण करतात का काकू? हो, मुलीही करतात दीदी. तू काय कर, ऑनलाईन वरती OMS ऍप मध्ये गेल्यानंतर की ताई आपल्याला जवळ पडणारं पीठ म्हणजे तेलंगणा पीठ दोस्तपल्ली, तिथे दर 3 महिन्याला स्वामीजी येतात ताई. दर्शन आणि समस्या मार्गदर्शन सुद्धा असतं ताई. आम्हाला दर्शन भेटेल का काकू? हो, भेटेल दीदी. हो, तेच समस्या निवारण म्हणजे काय ताई, मला थोडस सांगा की ताई. ताई समस्या निवारण म्हणजे आता आपल्या घरामध्ये काही ना काही अडचण असते ना, मग स्वामीजी ती अडचण सोडवतात. हो का ताई? हो का ताई? माऊली कोणतेही प्रश्न सोडवतात का? हो. असं का ताई? पण केव्हा जायचं ताई, उद्याच जायचं का? नाही ताई, उद्या कशाला जाता? बघा मी तुम्हाला हे कॅलेंडर दिलं ताई, कॅलेंडर दिलं आहे बघा ताई, इथे बघा 7 आणि 8 स्वामीजींचा ताई बघा हा कॅलेंडर आहे. त्याचं 1.5 वर्ष अगोदर नियोजन असतं की ते कुठे राहणार आहेत, कधी कोणतं कार्यक्रम असतं, सगळं काही नियोजन असतं ताई. 1.5 वर्ष अगोदर असतं ताई नियोजन. एवढे नियोजनबद्ध आहेत का ताई माऊली? हो ताई. खरंच माऊलीचे खरंच मला सांगितलं तर तुम्ही मला खूप आवडले. आता आम्ही आणि खटके ताई, त्याचबरोबर सुनकेवा ताई आणि सुनंदा ताई व्यसनमुक्तीवर नाटक घेऊन येत आहेत. पायी
आता कशी करू आई या पाटलीच्या आरोग्य या पाटलीच्या पायी या पाटलीच्या पायी माझ्या तर आपण त्यांना तुम्ही भक्ती करा. भक्ती केल्यानंतर माऊली त्यांना बुद्धी देतात. सद्बुद्धी द्या. माऊली तुम्ही व्यसनमुक्तीच्या समस्येसाठी माझ्या मालकाला घेऊन जावा असं माऊलीलाच तुम्ही काय त्याच्या तोंडात त्याच्या तोंडाचं कपड्याचं तिरवून ऐकणं ताई लय मुली आहे ताई काय करू मला लय करा तसं भक्ती करा. भक्ती केल्यानंतर बरोबर माऊलीला तुम्हाला शक्ती देतात धैर्य देतात आपल्याला ते माऊली आणि बरोबर त्याला नेतात. आई मी बक्कळ भक्ती पूजा करतो ताई त्यांना ऐकायला ताई त्याचं पान मी भक्ती पूजा करतो. काहीतरी मी चुकताय काहीतरी चांगलं मी जसं सांगितलं तसं 10 मिनिट एकाग्रचित्तेनं माऊलीची प्रतिमा तुमच्या समोर घेऊन तुम्ही 10 मिनिटं भक्ती करा. बरोबर माऊलीनं त्यांना नाणीतला नेते आणि त्याची दारू सुट्टी आणि तुमचा संसार सुद्धा सुखावणं चालते. तुम्ही कडे साईडला पप्पा काय केलं लताताई काम तर मला महिला मिळायचं कार्यक्रम असं कसं ताई असं काय पत्र राहिलं तुम्ही थोडं 2 शब्द आम्हाला बोला ना मुलगी रडत आहे काही मम्मीला होती ना तू पण स्वतःला आवाज मग तुम्ही पण आवरा ना आता स्वतःला आता झालं आता काही नाही ताईच देहदान झालं ताईचं आता देहदानाला स्वतःला आवाज नाही आता दिनांक 19 मार्च 2025 रोजी माझी मम्मी लता संभाजी वरकुंडे यांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे जगद्गुरू नरेंद्रजी महाराज यांच्या प्रेरणेने मी माझ्या मम्मीचे नेत्रदान देहदान त्वचादान देत आहे. देहदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. स्वामीजींनी सांगितलं आहे की एका देहदानाने 150 विद्यार्थी मेडिकल कॉलेजचे शिकू शकतील. सांगितलं सर्वांनी मृतदेहाचे देहदान करावे. श्री
त्याग तिचा नाही कळला, त्याग तिचा नाही कळला, समृद्ध झाल्या आमच्या दिशा दाही, पण बाई तुला काहीच कळत नाही, ती कळत नाही. जरी जग असं म्हणत असलं, पण खऱ्या अर्थी माऊलींची इथे तुम्हाला एक कविता ऐकवते. त्यांना हसत बघण्याचं. हो मी आहे वेळी, हो मी आहे वेळी, वेळ आहे मला समोर आलेल्या परिस्थितीवर मात करायचं. हो मी आहे वेळी, हो मी आहे वेळी, मला वेळ आहे जवळच्या नात्यांना एकत्र बांधून ठेवायचं. वेळ आहे मला सगळ्या नात्यांमध्ये सदैव अडकून राहायचं. हो मी आहे तरी हसत आणि हसवत राहायचं आणि आपल्या हसण्याचे कोणाच्या तरी हसण्याचे कारण व्हायचं. हो मी आहे वेळी, हो मी आहे उभी करणारी. गैरसमज होऊ नये यासाठी मी या ठिकाणी सूचना देण्यासाठी आलेलो आहे. नाही तर मग काय होईल, ताई तुम्हाला पदावून काढलं, भाऊ तुम्हाला पदावून काढलं, तर आपल्याला हा दक्षिण नांदेड जिल्हा जो आहे तर तेलंगणा पीठामध्ये 1 नंबरला आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि त्यासाठी
कारण काय असतं माहिती का, मला वेगळ्या सूचना असतात, पीठप्रमुख म्हणून त्यांना वेगळ्या असतात, प्रत्येकाचा रोल वेगळ्या, निरीक्षकांना वेगळ्या असतात आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होऊ नये म्हणून त्याने आजी माझी सर्वच पदाधिकाऱ्यांनी बघा, संभाजीनगरचं मी असल्यामुळे कौतुक करत नाहीये, संभाजीनगरचं नाव कुठेच आम्ही खराब होऊ देत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये, सर्व आजी माझी जेवढे पदाधिकारी प्रत्येक सेवेमध्ये, तर सर्वांनी आज आपण गुरुमाऊलींच्या चरणी जे काही आपल्यातले काही मतभेद असतील तर त्यांनी वैयक्तिक माझ्याशी संपर्क करा, आपण ते मिटूया आणि गुरुमाऊलीं पाठीमागे एकच काम नाही, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी नकोय त्यांच्यापर्यंत, आपण आपले ऍडजस्ट करू. आणि मी शिस्तीचा कडक आहे, कारण की नांदेडला निरीक्षक आहे, 5 वर्ष झाले, मला बिलकुल कुठलीही गोष्ट मी खपवून घेत नाही. आता आहेत बिलोली आहे, मुखेड आहे, त्यांना माहिती माझा स्वभाव. संत शिरोमणी गजानन महाराज रामचंद्र की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज की जय. समर्थ सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. श्री रामचंद्र की जय. सर्वांनी आरती घ्यायचं वरून. पहिलवानांना जिल्हाध्यक्ष दक्षिण नांदेड यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला मनाचं मार्गदर्शन केलेलं आहे, त्यामुळे त्यांची आम्ही महिला भूमी आहोत. थोड्या प्रमाणात आमच्या भगिनी उपस्थित राहिलेल्या या सगळ्या कार्यक्रमाची शोभा म्हणजे आमच्या उपस्थित राहिलेल्या सर्व भगिनी आहेत. या भगिनीमुळे आमचा कार्यक्रम शोषित झालेला आहे.